सामाजिक कार्यकर्ता तृप्ति देसाई ने आज पुणे में वैष्णवी हगवने के परिवार से मुलाकात की। वैष्णवी की हाल ही में दहेज प्रताड़ना के चलते आत्महत्या की दुखद घटना सामने आई थी, जिसने पूरे राज्य को झकझोर कर रख दिया है। तृप्ति देसाई ने पीड़ित परिवार को सांत्वना दी और उन्हें हर संभव न्याय दिलाने का आश्वासन भी दिया। उन्होंने प्रशासन से मांग की कि दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए और इस मामले में कोई ढील न दी जाए। आईचा जो आक्रोश आहे, खरं तर अशा पद्धतीनं हुंड्यासाठी मुलींची जी काही आपण बघितलं तर आत्महत्येसाठी तिला प्रवृत्त केलं गेलं। आता आईने त्यांच्या सांगितलं की आम्ही तिला फोडासारखं जपलं, तिला कधी हात लावला नाही आणि तिच्या अंगावर मात्र आता जे काही व्रण त्यांनी बघितले तो प्रचंड संताप येतोय। एवढ्या क्रूर पद्धतीचे लोक कसे असू शकतात? आणि आज हुंड्याचा कायदा इतक्या वर्षांपासून महाराष्ट्रात आहे आणि हुंडाबळीच्या केस कमी नाही होत आहेत तर त्या वाढतायत। आणि एखाद्या आई वडिलांच्या पोटचं लेकरू गेल्यावर काय वेदना होतात ते त्या त्यांच्या आई वडिलांना माहिती आहेत। मी महाराष्ट्र सरकारला विनंती करेन की ताबडतोब राजेंद्र हगवणे आणि जो वैष्णवी हगवणेंचा दीर आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे, तो सरेंडर नाही झाला पाहिजे। कारण मागच्या वेळी सुद्धा अजित पवार गटातलेच आपण जर बघितलं तर धनंजय मुंडेंच्या केसमध्ये वाल्मिक कराड हा सरेंडर झालेला होता, त्याला अटक झाली नव्हती। आज जरी सगळ्यांची हकालपट्टी झाली, पोलीस कस्टडीत आहे, या सगळ्यांची धिंड काढा। म्हणजे अशी जी काही क्रूरता करण्याची हिंमत कुठल्या मुलीबरोबर करण्याची हिंमत कुठल्या सासरच्यांकडनं होणार नाही। ताबडतोब हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात गेलं पाहिजे, ताबडतोब निकाल आला पाहिजे आणि मला वाटतंय की अशांना शिक्षा होणं गरजेचं आहे। हुंडाबळीच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये लवकर निकाल लागत नाहीत, थेट जामीन असतो, त्याच्यामुळं सासरच्यांची हिंमत वाढत जाते आणि मुली सुद्धा सहन करतात कारण आपल्याला तिथं संसार करायचा असतो। या प्रकरणात सुद्धा आपण बघितलंय की तसंच झालेलं आहे आणि मुली सहन करत गेल्या, मुलीचा संसार कुठंतरी तुटू नये म्हणून आई वडिलांनी प्रयत्न केला, परंतु पैशासाठी, परंतु हुंडा अनेक कुटुंब देतं म्हणून ते सुरू राहिलेलं आहे आणि घेणारे तर मग भरपूरच आहेत। त्यामुळे हुंडाबळीच्या केसेस वाढतायत, हुंडा मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे यासाठी प्रत्येक घरातनं पाऊल उचलणं गरजेचं आहे।